महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर आहे आणि दररोज नवे वळण घेतंय। या सगळ्यांच्या मध्यभागी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। हेच नाव आता पुन्हा पुन्हा समोर येत आहे, कारण आता त्यांना मोठा आणि निर्णायक खेळ खेळावा लागणार असं परिस्थितीनुसार स्पष्ट दिसतंय। हायकमांडने आधीच संकेत दिले होते, कुबड्या काढाव्याच लागणार। या कुबड्यांमध्ये शिंदे आणि अजित पवार हे नाव सर्वाधिक चर्चेत आलेले आहे। त्यामुळे सत्तेत मोठे बदल होणार अशी राजकीय वर्तुळात कुजबूज समोर आलेली आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शेवटचा पर्याय आहे। अशातच पार्थ पवारांचा जमीन घोटाळा प्रकरण बाहेर आलं आणि चर्चेला वेगळं रंग चढाला। ही फाईल अचानक बाहेर का आली हा मोठा प्रश्न जनतेत आहे। अनेक जण यामागे दोन्ही पवारांची वाढती जवळीक हेच कारण असल्याचं सांगू लागलेलं आहे। त्यामुळे पार्थ पवारही पुरते अडकले जाणार अशी चर्चा रंगत आहे। जर हा विषय शांतपणे सेटल झाला तर सिंचन, चिक्की, आदर्श सोसायटी असे जुने घोटाळे सेटल झाल्याचा शिक्का भाजपवर बसेल आणि हा सर्वात मोठा फटका फडणवीसांच्या स्वच्छ प्रतिमेला बसेल, कारण लोक त्यांनाच थेट जबाबदार धरणार हे साफ दिसतंय। आणि या सगळ्या प्रकारामुळे वेगवेगळे प्रकरणही समोर येत आहे। यामध्ये संपदा मुंडे प्रकरण, संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण, मनोज जरांगे यांचं आंदोलन, बच्चू कडूंची टीका असे वाद एकामागून एक समोर येत आहे। जैन जमीन बळकावली, मंत्र्यांवरचे आरोप आणि राजीनाम्यांची चर्चा यामुळे सरकारवर वेगळंच गडबड वाढली आहे का? आणि त्यातल्या त्यात या सर्वांचं ओझं गृह खाते असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवरच येत आहे। फडणवीसांची इमेज आज सुद्धा क्लीन आहे, पण त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहे ते त्यांनाच अडचणी तयार करत आहे। सिंचन घोटाळ्याचे पुरावे घेऊन भाजप आज त्यांच्या सोबत सत्ता स्थापन करत आहे, आरोपींबरोबर सत्ता चालवत आहे। ही वस्तुस्थिती लोक मात्र विसरलेले नाही। त्यामुळे विरोधक आणि जनता दोन्ही त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित करणार हे तेवढंच सत्य। IPS अंजना कृष्णा या प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली, पण राजकीय नेते मात्र सुरक्षित राहिले। त्यातच आता पार्थ पवारांच्या कंपनीतील 99% शेअर्स पार्थ यांच्याच नावावर होते, पण गुन्हा दाखल झालाय मात्र 1% शेअरधारकावर। ही गोष्ट देखील जनतेला मुळीच पटलेली नाही। तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांची जवळीक वाढत चाललेली आहे। सुप्रिया सुळे पार्थच्या बाजूने ठामपणे बोलतात आणि रोहित पवारही अजित पवारांवर झुकणं वाढवत आहे। त्यामुळे आता निवडणुकीत त्यांना त्यांची ताकद उभी करावी लागणार आहे हे तेवढंच सत्य। भाजप सोडून कोणासोबत युती करा हा पवारांचा सल्ला आहे। एकामागोमाग एक प्रकरण वाढत चालल्यामुळे या वाक्यामुळे राजकीय समीकरण आणखीनच गडबडलेलं आहे। कोण कोणासोबत येणार याबाबत चर्चा सुरू झालेली आहे। यामुळे दोन्ही पवारांचं घर एकत्रित येणार अशी शक्यता देखील बळकवलेली आहे। यानंतर अमित शहांचं वाक्य, महाराष्ट्रात आम्हाला कुबड्यांची गरज नाही, याने राजकारणात मोठी खळबळ माजवली। याचा अर्थ कुठल्याही कोणासोबतही आणि कसाही कोणाला हटवलं जाणार अशी चर्चा रंगत आहे। केंद्रात अजित पवारांचा आकडा महत्त्वाचा नाही, 1 खासदार 41 आमदार तेही पूर्णपणे स्थिर नाही। त्यामुळे गरज पडली तर अजित पवारांना बाहेर काढणं कठीण नाही। शिवाय महाराष्ट्रात त्यांना ताकद देखील तुलनेने कमीच आहे। मित्रांनो, वेगवेगळे प्रकरण महाराष्ट्राच्या आता समोर येत आहे। या सगळ्यांचं प्रेशर फक्त फडणवीसांवर आहे। खरंच येणाऱ्या काळामध्ये फडणवीस आता हालचाली करणार का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच माहितीपूर्ण राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।